विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 11 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 12वे लेक्चर आहे। तर आपण त्याचा पुढला भाग आपण पाहूया। ह्याच्या अगोदर आपण कंपोजिट स्कीम काय आहे, कंपोजिशन स्कीम काय आहे आणि इंटिग्रेटेड जीएसटी आपण बघितलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत वेगवेगळे जे काही फायनान्शियल शेअर मार्केट आहे, शेअर होल्डर कोण असतो, स्टॉक एक्सचेंज काय आहे, बीएससी काय आहे, एनएससी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय पाहणार आहोत ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर पहिल्यांदा पहा, सेविंग्स विषय आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेले। सेविंग्स आहे का नाही, सेविंग्स। आता सेविंग्स म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पहा, एखादा व्यक्ती काय आहे, एखादा व्यक्ती समजा जॉब करतो, जॉब केल्यानंतर काय मिळते त्याला, सॅलरी मिळते, सॅलरी तनखा म्हणतो आपण, आहे का नाही, सॅलरी। आणि त्याच्यानंतर एखादा व्यक्ती काय करू शकतो, बिझनेस करू शकतो। ठीक आहे, म्हणजे कोणाला पण जे पैसे येतात त्या दोन गोष्टींमधून येतात। एक तर तो काय करतो, सॅलरी म्हणजे काहीतरी जॉब करतो। ठीक आहे, म्हणजे असं नाही की गव्हर्नमेंटचा जॉब करत असेल तर त्यालाच सॅलरी येते, प्रायव्हेटचा जॉब केला तरी सॅलरी येते। म्हणजे तुम्ही कुठेतरी काहीतरी काम करता, काम केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही मोबदला मिळतो त्याला महिन्याला मिळतो, दररोज डेली बेसिसमध्ये मिळतो, आठवड्याला मिळतो, जे काही मिळत असेल त्याला आपण सॅलरी म्हणतो। ठीक आहे, आणि बिझनेस तुम्ही एखादा व्यवसाय करता, कोणताही व्यवसाय असेल, तुमचं काय कशाचं दुकान असेल, किराणा दुकान असेल, स्टेशनरीचं दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असाल, किंवा तुम्ही शेती करत असाल, शेती पण एक प्रकारचं काय आहे, बिझनेस आहे। ठीक आहे, शेती हा बिझनेस आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या। परंतु जो आपला बघण्यामागचा त्याच्याकडे दृष्टिकोन काय आहे, निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपला शेती हा बिझनेस आहे असं वाटत नाही। शेती पण एक बिझनेस आहे। तर सॅलरी येते, समजा आपण एखादा सॅलरीड पर्सनचं घेऊया, सॅलरीड पर्सनचं एक्झाम्पल। समजा हा सॅलरीड पर्सन आहे, त्याला महिन्याला किती हजार पगार येते, 30,000 हा महिन्याला पगार येतो। समजा ह्या व्यक्तीला महिन्याला 30,000 पगार येतो। पगार आल्याच्या नंतर त्याचे काहीतरी खर्च असतात, प्रत्येकाचे खर्च असतात, जसं की त्याला काय करावं लागतं, त्याचे खर्चे म्हणजे ज्याला खर्चाला काय म्हणतो आपण, एक्सपेंडिचर म्हणतो। काय म्हणतो, एक्सपेंडिचर। म्हणजे हा व्यक्तीला काहीतरी खर्च करावा लागतो महिन्याला। काय खर्च करावा लागतो, जसं की त्याला किरायानं राहत असेल तर सगळ्यात मोठा जो खर्च असतो तो रेंटमध्ये जातो। रेंट म्हणजे किराया द्यावा लागतो त्याला, भाड्याने राहत असेल तर। ठीक आहे, त्याच्यानंतर लाईट बिल द्यावं लागतं, तुम्ही भाड्यानं राहा की कसंही राहा, लाईट बिल असते, लाईट बिल झालं। त्याच्यानंतर तुम्ही दूध घेता सगळ्यांनी, आहे का नाही, दूध घेतल्यानंतर त्याचं मिल्कचं बिल असेल, आहे का नाही, दूध बिल म्हणतो आपण त्याला, मिल्क बिल। त्याच्यानंतर पेपर लावला असेल एखाद्याने, न्यूजपेपर लावला असेल तर पेपरचं बिल राहते, बरोबर आहे। हे लाईट बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल म्हणू शकतो त्याला, लाईट बिल इलेक्ट्रिसिटी बिल ॲक्च्युअल नाव आहे। ठीक आहे, तर मिल्क बिल, त्याच्यानंतर पेपर बिल, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जसं की काय वेगवेगळे ग्रॉसरी घेऊन यायचं आहे, ग्रॉसरी किराणा म्हणतो आपण त्याला, किराणा घेऊन यायचा आहे, किराणा जसं की तुम्हाला किराणामध्ये काय आणायचं असेल, तुम्हाला किराणामध्ये तुम्ही आणतो साखर, पत्ती, पोहे, आहे का नाही, रवा, तांदूळ, डाळ, काय जे काय आणता ते किराणा। त्याच्यानंतर तुम्ही भाजीपाला घेऊन येतात, ठीक आहे, व्हेजिटेबल्स म्हणता। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी, आहे का नाही। त्याच्यानंतर ट्यूशन फी असेल, तुम्ही ट्यूशन जर लावलं असेल तर मुलांची ट्यूशनची फी मंथली बेसिसवर असेल तर मंथली बेसिसवर, किंवा इयरली असेल तर इयरची, स्कूलची पण फी राहते। ठीक आहे, जे प्रायव्हेट स्कूलला ॲडमिशन घेतले त्यांना स्कूलची फी राहते। असं वेगवेगळ्या गोष्टीवर काय होतो, खर्चच होत असतो। मग हा व्यक्ती 30,000 रुपये महिन्याला कमवत असेल, समजा ह्याचा सगळ्या गोष्टीवरला खर्च झाला, समजा किती हजार रुपये, 20,000 रुपये आपण याचा खर्च झाला असं मानू। ठीक आहे, आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाही। 20,000 खर्च झाला 30मधनं, तर त्याच्याकडे उरले किती, 10,000 रुपये उरले। मग हे 10,000 रुपये उरल्याच्या नंतर, म्हणजे हा जर एखाद्या व्यक्तीची आपण सॅलरी सेविंग कसं काढतो पहा, इन्कम म्हणजे इन्कम मायनस एक्सपेंडिचर, जर केलं, इन्कममधनं जर एक्सपेंडिचर मायनस केले आपण, इन्कम मायनस एक्सपेंडिचर जर केल्या तर तुमचं काय येते, सेविंग्स येते। म्हणजे सेविंग्स बरोबर फॉर्म्युला आपण बनवू शकतो, काय बनवू शकतो, सेविंग्स बरोबर तुमचा फॉर्म्युला इन्कम म्हणजे त्याचं उत्पन्न किती आहे, म्हणजे ह्या व्यक्तीचं सॅलरी 30,000 आहे, इन्कम ह्याची 30,000 आहे, त्यामधनं ह्याचा खर्च जर गेला 20,000 तर त्याच्याकडे उरले किती, 10,000 रुपये उरले। आणि हे 10,000च काय झाले, त्याची सेविंग झाली, 10,000 ही सेविंग झाली। 10,000 ही सेविंग झाल्याच्यानंतर हे सगळ्यांना माहिती आहे सेविंग झाली। पण आता हे सेविंग, मग आता हा व्यक्ती जो आहे त्याच्याकडे प्रश्न राहतो, काय प्रश्न राहतो,
सेविंग्स आपण कशासाठी ठेवत असतो? सेविंग्स आपण कशासाठी करत असतो? सेविंग्स आपल्याला घर घेण्यासाठी करत असतो, लग्नासाठी, कोणाचं लग्न असेल त्याच्यासाठी, लग्न वगैरे लहान मुलं असतात, लेकरं बाळ आहे का नाही, मुलगा असेल मुलगी असेल, कोणाचे लग्न करावंच लागतो, मग त्यासाठी लग्नाला आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो, त्याच्यासाठी सेविंग करावं लागते. घर घेण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी, शेती घेण्यासाठी आहे का नाही, गोल्ड घेण्यासाठी किंवा शिक्षणासाठी, कशासाठी आपण खर्च करत असतो, किंवा आजारी पडलं तर ऐन वेळेला पैसे लागावं म्हणून आपण त्यासाठी सेविंग करत असतो. पण हे सेविंग करत असतो, सेविंग केल्याच्या नंतर आपल्याकडे काही 4 पैसे आले तर आपल्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होते की माझ्याकडे हे दर महिन्याला मला, म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल तर माझ्याकडे 10,000 रुपये उरतात, तर मी हे 10,000 रुपये कुठं गुंतवू, कोण्या ठिकाणी गुंतवू, जेणेकरून मला त्याच्यामुळे जास्तीत जास्त काय होईल, फायदा होईल. मग पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, अगोदर पहिल्यांदा माणसं काय करायचे, आत्ता पण करतात बऱ्यापैकी माणसं, काय करायचे, जर पैसे आले, सेविंग आले, तर पहिल्यांदा आपण कुठं ठेवतो, कपाटामध्ये, घरी ठेवतो. कपाटामध्ये, कपाट असेल, अलमारी असेल, जे काय असेल, तुम्ही कपाट अलमारी एकच आहे, अलमारीलाच कपाट म्हणतो आपण, कपाटामध्ये असेल, संदूक म्हणतात म्हणजे पेटी असेल, तिथं कुठेही लॉकर असेल, तुमच्या जे काही घरी व्यवस्था असेल त्या जागी. काही लोक डब्यामध्ये ठेवतात, साखरेचे, काही पलंगा खाली ठेवतात, कुठे ठेवा पण ठेवता आपण सेविंग, ठीक आहे. त्याच्यानंतर हे कपाटामध्ये ठेवतो आपण. पण महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर समजा 10,000 दर महिन्याला तुम्ही जर घरी कपाटामध्ये जमा करत असाल 10,000, तर समजा 1 वर्ष जमा केले तर तुमचे 1 लाख काय होतील, 1,20,000 होतील तुमचे. 12 महिन्याचे किती होतील, 1,20,000 होतील तुमचे, बरोबर आहे. 1,20,000 झालेले आहेत, परंतु तुमच्या घरी हे पैसे वाढणार आहेत का, नाही वाढणार, बरोबर ना. असं कधी बघितलं का तुम्ही, काही पैसे वाढले, तुम्ही ठेवले तिथं, समजा 10 रुपये ठेवले तर त्याचे 12 रुपये झालेत, म्हणजे कपाटामध्ये ठेवले तर वाढले का, नाही वाढणार. तर तुम्ही काय करू शकता मग आता, जेणेकरून तुम्हाला पैसे सेविंग तर करताय आणि हे पैसे तुम्ही अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे कुठं गुंतवले, जेणेकरून ह्याच्यामध्ये 4 पैसे वाढून येतील. मग याच्यानंतर काय आले, बँक आले. काय आले, बँक आले. ठीक आहे, हे मी मिटवतो, आपल्याला जागा लागेल. काय आले, बँक आले. तर बँकेमध्ये काय करू शकता तुम्ही, काय करू शकता, तुमचे पैसे काय करू शकता, ठेवू शकता. आणि बँकेमध्ये पैसे ठेवणं सुरक्षित आहे का, यस, बँकेमध्ये पैसे ठेवणं तुमचं 99.99% सुरक्षित आहे. 100% तर म्हणणार नाही. का म्हणणार नाही, कारण बँकेमध्ये पण पैसे तुमचे डुबण्याचे चान्सेस आहेत का, यस, बँकेमध्ये पण तुमचे पैसे डुबू शकतात. कधी डुबू शकतात, आता पहा बँक कशी आहे, म्हणजे कोणती बँक आहे, त्याची क्रेडिबिलिटी काय आहे. एखाद्या बँका पण डुबतात वगैरे, भरपूर साऱ्या बँका डुबलेले आहेत, लोकांचे पैसे डुबलेले आहेत. मग तुम्ही जर बँकेमध्ये पैसे ठेवायला पाहिजे का तुम्ही बँकेत पैसे, यस, 100% तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवायला पाहिजे. का ठेवायला पाहिजे, ह्या गोष्टी पण मी सांगतो तुम्हाला. पण बँकेमध्ये कोण्या पैसे ठेवायला पाहिजे, मोस्टली तुम्ही काय करू कोण्या बँकेत पैसे ठेवायचं, कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं पाहिजे, जी नॅशनलाइज्ड बँक असली पाहिजे, ठीक आहे. कोणती असली पाहिजे, नॅशनलाइज्ड. नॅशनलाइज्डचा अर्थ काय होतो, नॅशनलाइज्डचा अर्थ होतो नॅशनल बँक. कोणती बँक, नॅशनल म्हणजे राष्ट्रीयकृत बँक, म्हणजे सरकारी बँक म्हणू शकतो, सरळ साध्या भाषेमध्ये सरकारी बँक म्हणू शकतो. जे सरकारी बँक कोणते आहेत, जसं की तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ही आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तुमची. त्यांचं पंजाब नॅशनल बँक असेल, त्याच्यानंतर तुमची काय आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, पंजाब नॅशनल बँक असेल. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या बँक आहेत, बँक ऑफ बडोदा पण आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या अशा बँकेज आहेत, म्हणजे ह्या तुम्ही, किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या ज्या ट्रस्टेड बँका आहेत, म्हणजे जी बँका आहे सरळ म्हणजे हे जर नॅशनल बँक झाल्या, त्याच्यानंतर तुमचं काय आहे, जे काही प्रायव्हेट सेक्टरमधलं पण बँक चांगले आहेत का, यस, तिथं पण त्या पण खूप चांगल्या आहेत, ते इंटरेस्ट रेट पण जास्त देतात. मग ह्याच्यामध्ये ज्या अशा बँक बघायचे, जे बँक कशा आहेत, मोठ्या बँक आहेत, त्या बँकेमध्ये तुम्ही पैसे म्हणजे अकाउंट काढून तुम्ही पैसे गुंतवू शकता. त्याचे डिफॉल्ट होण्याचे चान्सेस काय आहेत, कमी आहेत. परंतु एखादी अशी कोणती छोटी बँक आहे, म्हणजे गल्लीबोळामध्ये बँक काढलेली आहे, त्याचं नाव कोणाला माहीत नाही, काय नाही, कोणी ओळखत नाही, तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसे डुबण्याचे चान्सेस काय असतात, चान्सेस खूप जास्तीत जास्त असतात. मग अशा समजा प्रायव्हेट सेक्टरमधल्या जर बँक सांगायचं असेल तर तुम्हाला HDFC बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे, कोटक बँक आहे का नाही, कोटक महिंद्रा बँक आहे, कोटक बँक आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे ह्या 2-3 नामांकित हे झाल्या. भरपूर साऱ्या बँक आहेत, हे एवढ्या मी 2-4 पब्लिक सेक्टर म्हणतो आपण याला, हे प्रायव्हेट सेक्टरच्या भरपूर साऱ्या अनेक बँक आहेत, तिथं काय करू शकता, गुंतवू शकता तुमच्या मनानुसार, मर्जीनुसार तर पैसे गुंतणार आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर ह्या किंवा ह्या दोन्ही बँकेमध्ये 5 लाखाचे जर मध्ये पैसे गुंतवल्या तुम्ही, किती लाखापर्यंत,
5 लाखापर्यंत जर पैसे तुम्ही गुंतवले तर तुमचे पैसे बँक जरी डुबले तरी सरकार तुम्हाला देते. आता ह्याच्यामध्ये डिटेल विषयी माहिती सांगणार नाही मी, कारण आपलं लेक्चर याच्यावरच जाणार आहे. 5 लाखापर्यंत सरळ काय तुमचं इन्शुरन्स असते. प्रत्येक व्यक्ती तुमचे 5 लाखापर्यंत जर पैसे एखाद्या बँकेमध्ये गुंतवल्या तुम्ही, जास्तीत जास्त 5, त्याच्यावर काय असते, इन्शुरन्स असते. आणि सगळ्या बँकांना इन्शुरन्स काढणं कंपल्सरी असते. तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत, बँक वगैरे ते पैसे देते आणि इन्शुरन्स काढते. सरकारला ते पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही प्रायव्हेटमध्ये काढा किंवा पब्लिकमध्ये काढा, ठीक आहे. मग जास्त पैसे असेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकते, पण 5 लाखापर्यंत प्रति व्यक्ती काही प्रॉब्लेम येत नाही. मग तुमच्याकडे आता तुम्ही म्हणसाल की 4 पैसे वाढून द्यायला गेलो पण आपले पैसे डुबले नाही पाहिजे. मग तुमच्याकडे आणि इन्व्हेस्टमेंटचे काय ऑप्शन्स आहेत पहा. तुम्ही काय करू शकता, बँकेमध्ये पैसे गुंतवू शकता. कुठं गुंतवू शकता, बँकेमध्ये पैसे गुंतवू शकता. आता बँकेमध्ये पण ऑप्शन्स आहेत. तुम्ही बँकेमध्ये काय काढू शकता, सेविंग अकाउंट काढू शकता, करंट अकाउंट काढू शकता. त्याच्यानंतर बँकेमध्ये तुम्ही FD करू शकता. बँकेमध्ये तुम्ही काय करू शकता, RD करू शकता. बरोबर आहे. म्हणजे बँकेमध्ये सेविंग अकाउंट काढलं तर तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा पैसे काय करू शकता, घेऊ शकता, वापरू शकता. आणि ATM कार्ड आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला त्याच्यावर काय प्रमाणामध्ये काय भेटतो, व्याज पण भेटतो. म्हणजे सेविंग अकाउंट काढणे सगळ्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्याकडे कमीत कमी एक सेविंग अकाउंट असलंच पाहिजे. तुमच्याकडे नसलं तर तुम्ही एक सेविंग अकाउंट काढून घ्या, ठीक आहे. कोणत्याही बँकेमध्ये काढून घ्या, कोणत्याही म्हणजे चांगल्या बँकेत काढून घ्या, ठीक आहे. पब्लिक सेक्टर जी लार्ज बँक हो, सगळ्यांना माहीत आहे अशी मोठी बँक, किंवा प्रायव्हेट सेक्टर. मोस्टली मी तर सगळ्यांना रिकमेंड करतो तर तुम्ही काय करा, पब्लिक सेक्टरमध्येच काढा, ठीक आहे. पब्लिक सेक्टरमध्ये याच्यासाठी काढायचं आहे कारण याच्यामध्ये मिनिमम बॅलन्सची रिक्वायरमेंट खूप कमी आहे आणि ट्रस्टेड बँक आहेत. इथं जर तुम्ही काढायला गेलं तर मिनिमम बॅलन्सची HDFCची आय थिंक 12,000 रुपये तुम्हाला कमीत कमी बॅलन्स ठेवावं लागेल. आपल्याकडे तेवढे पैसेच नसतात तर तुम्ही कुठे ठेवणार. तुम्ही SBIमध्ये काढा, तुम्हाला पैसे ठेवायची मिनिमम बॅलन्सची काही रिक्वायरमेंटच नाही वाटते आय थिंक, ठीक आहे. किंवा कोणत्याही बँकेत काढू शकता गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही FD करू शकता. FD म्हणजे काय, FDचा अर्थ काय होतो बघा. FDचा अर्थ असतो फिक्स्ड डिपॉझिट. FD म्हणजे काय, फिक्स्ड डिपॉझिट. मग फिक्स्ड डिपॉझिट करू शकता तुम्ही बँकेमध्ये जाऊन. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, फिक्स करता तुम्ही पैसे, काय करता तुमचे फिक्स करता काही तारखेसाठी, काही कालावधीसाठी, ठीक आहे. त्याला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. जसे की समजा तुमच्याकडे काय आहे, समजा एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे 5 लाख रुपये आहेत. किती आहेत, 5 लाख रुपये आहे. आणि तो 1 वर्षासाठी काय करतो, 1 इयरसाठी फिक्स करतो. म्हणजे 1 इयर काय होतं, त्याचे पैसे लॉक होतात. म्हणजे 1 वर्ष त्याला पैसे भेटणार नाही, ते 1 वर्षाच्या नंतर भेटू शकते. आणि जर मध्येच तुम्हाला इमर्जन्सी पडली तरी पैसे भेटतात, पण तुम्हाला बँकेला जाऊन सांगावं लागते की मला एवढे पैसे पाहिजेत, ठीक आहे. मग बँक काही तुम्हाला कालावधी मागते आणि ते पैसे देते. त्याच्यावर पेनल्टी वगैरे त्या सगळ्या गोष्टी लागतात, त्या सोडून द्या. मग ह्याच्यावर तुम्हाला काही जास्ती प्रमाणामध्ये इंटरेस्ट रेट मिळतो. त्याच्यावर तुम्हाला 7% इंटरेस्ट रेट मिळतो जवळपास सध्या, ठीक आहे. बँक टू बँक व्हॅरी करते. 6%, 7%, 8% अशा प्रकारचा FDचा रेट तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर RD म्हणजे काय, RDचा अर्थ होतो रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा. जो एखादा व्यक्ती जर नोकरी करत असेल, त्याला महिन्याला सॅलरी येत असेल तर तो काय काढू शकतो, RD काढू शकतो. तुम्ही RD हा शब्द ऐकला असेल, RDचा लॉंग फॉर्म आहे रिकरिंग डिपॉझिट, ठीक आहे. म्हणजे महिन्याला तुम्हाला काय होऊ शकतात, पैसे येत असतील. समजा हा व्यक्ती आहे, 10,000 रुपये त्याला महिन्याला येतात, तर 10,000 येतात तर तो 5,000 काय करू शकतो, 5K म्हणजे Kचा अर्थ 1000 होतो, 5K म्हणजे 5,000 होतो, ठीक आहे. 5,000 रुपये तो RD करू शकतो आणि 5,000 रुपये दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ठीक आहे. हे झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये पण काय करू शकता, तुमचं अकाउंट काढू शकता आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत ते घेऊ शकता. बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड आहेत ते पण खरेदी करू शकता तुम्ही. बॉन्ड्स वेगवेगळे, गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा कॉर्पोरेट. बॉन्ड्समध्ये तुमचे 2 बॉन्ड्स येतात. कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे काय, तुमचे प्रायव्हेट सेक्टरचे कंपनी आहेत, आहे का नाही. आता एखादी समजा कंपनी आहे, कोणती कंपनी आहे, रिलायन्स कंपनी आहे, टाटा आहे, भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. जेव्हा त्या कंपन्या बॉन्ड इश्यू करतात त्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट बॉन्ड. कोणते बॉन्ड म्हणतो, कॉर्पोरेट बॉन्ड, ठीक आहे. कॉर्पोरेट बॉन्ड ह्या कंपनीचे बॉन्ड्स पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटचे बॉन्ड पण खरेदी करू शकता, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला, बॉन्ड झालं. त्याच्यानंतर तुम्ही एखादी LIC काढू शकता सेविंगमध्ये. LIC भरपूर साऱ्या लोकांनी काढलेले, अगोदर सगळे लोक LIC काढायचे, LIC पॉप्युलर होते, हे LIC वगैरे काढू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे पैसे असले म्हणजे जास्त पैसे झाले तर तुम्ही गुंतवणूक म्हणून काय करू शकता, एखादा प्लॉट घेऊ शकता. काय घेऊ शकता, प्लॉट घेऊ शकता.
किंवा लँड घेऊ शकता, म्हणजे जमीन घेऊ शकता, प्लॉट लँड घेऊ शकता, खरेदी करू शकता. काही लोक बऱ्यापैकी खरेदी करतात, प्लॉट खरेदी करतात. आता समजा एखादा प्लॉट 10 लाखाला घेतात आणि 15 लाखाला विकतात, 15ला घेतात, 18ला विकतात, 20ला विकतात, थोडे पैसे वाढून आले तर अशा प्रकारचं म्हणजे पैसे वाढवून देण्यासाठी पण प्लॉट वगैरे घेतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, PFमध्ये गुंतवू शकता पैसे. PF म्हणजे जे लोक नोकरी करतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांचं काय करते, PF करते. PFचा अर्थ काय, प्रोव्हिडंट फंड हा अर्थ होतो. PFचा अर्थ काय होतो, प्रोव्हिडंट फंड. तुमचे पैसे तर कटतातच कटतात, त्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यामध्ये पैसेही टाकू शकता, त्याच्यावर पण चांगल्या प्रकारचा इंटरेस्ट रेट मिळते. ठीक आहे, हे कळलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला सांगायचं हे त्याच्यानंतर जे काही पॉप्युलर झालेले आहेत, जसं की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण पैसे काय करू शकता, गुंतवू शकता. म्युच्युअल फंड सगळ्यांनी ऐकलं असेल. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता आणि तुम्ही काय काढू शकता, SIP काढू शकता. काय काढू शकता, SIP. आता हे 6 सांगितले तुम्हाला आणि भरपूर सारे असे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. कुठं गुंतवू शकता, म्युच्युअल फंड. ठीक आहे, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही SIP काढू शकता. काय करू शकता, SIP काढू शकता. SIPचा अर्थ काय होतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. SIPचा अर्थ काय होतो पहा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठीक आहे, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे कोणासाठी, SIP कोणासाठी बेस्ट आहे, ज्याला म्हणजे एखादा व्यवसाय करतो, एखादा व्यक्ती काय व्यवसाय करतो किंवा एखादा व्यक्ती महिन्याला फिक्स पैसे येतात त्याला, तर तो SIP काढू शकतो. SIP तुम्ही मिनिमम 100 रुपये, तुम्हाला SIP काढण्यासाठी मिनिमम ₹100 पासून ते तुम्ही किती रुपये गुंतवू शकता, 100, 200, 400, 500, 1000, 1000, 5000, 20000, 50000 असे तुमच्या कॅपॅसिटीनुसार दर महिन्याला काय करू शकता, पैसे गुंतवू शकता. आणि हे पैसे गुंतवल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळतो, एक इंटरेस्ट रेट मिळतो त्याच्यावर. आणि इंटरेस्ट रेट काय असतो तुमचा, जास्त होतो. जसं की तुम्ही 10,000 रुपये समजा एखादा व्यक्ती का आहे महिन्याला किती गुंतवतो, समजा 1000 रुपये गुंतवतो. ठीक आहे, 10,000 गुंतवतो असं कन्सिडर करा. 10,000 गुंतवतो, मग याच्यावर त्याला इंटरेस्ट रेट मिळतो. पुन्हा तो 10,000 गुंतवतो, दुसऱ्या महिन्यामध्ये हे 10,000, हे 10,000, 20,000 होतो. असं करत जातो, त्याच्यावर प्रत्येकावर इंटरेस्ट रेट मिळत असतो. पण वर्षानंतर तो अनेक डबल ते रकमेवर कंपाऊंडेड इंटरेस्ट मिळतो. आणि ह्याच्यामध्ये SIPमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिटर्न मिळतो. किती मिळतो, म्हणजे 15 ते 20% रिटर्न तुम्हाला आरामशीर मिळून जातो. म्हणजे FD जर केलं तर तुम्हाला किती % रिटर्न मिळतो आहे, 60%. पण SIPमध्ये तुम्हाला 15 ते 20, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये 15 ते 20% म्युच्युअल फंड मिळतो. म्हणजे हे चांगलं आहे का इन्व्हेस्टमेंट, यस चांगली आहे, परंतु याच्यामध्ये थोडंसं रिस्क आहे. तुम्ही कोणत्या आहे का नाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता, कोणती कंपनी आहे, कोण त्याला मॅनेज करते, काय नाही, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे शेअर, हे म्युच्युअल फंडवाले लोक काय करतात, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. आता तुम्ही शेअर खरेदी करू शकता, तुम्ही स्वतः शेअर खरेदी करू शकता. पण तुम्हाला जर शेअर कोणते खरेदी करावं, काय नाही, ह्या गोष्टीचं जर नॉलेज नसलं तर तुम्ही म्युच्युअल फंड खरेदी करू शकता. आणि म्युच्युअल फंडवाले लोक काय करतात, शेअर मार्केटमध्ये, कॉर्पोरेट बॉन्डमध्ये, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळून देतात. मग तुम्ही म्हणसाल सर ह्यांना काय फायदा, की त्यांना काय फायदा, तुम्ही पहा. आता तुम्ही 10,000 रुपये महिन्याला वगैरे गुंतवता, पैसे त्यांच्याकडे जातात, तर ते काय घेतात, कमिशन घेतात. काय घेतात ते, कमिशन म्हणतात. जसं की आपल्या मराठीमध्ये शब्द आहे दलाली. ठीक आहे, दलाल माहिती आहे तुम्हाला, दलाली घेतात. आता दलाली शब्द थोडासा निगेटिव्ह वाटतो, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये थोडंसं कमिशन म्हणलं तर चांगलं वाटतं. तर ते काय करतात, कमिशन घेतात. समजा तुम्हाला आता कमिशन त्यांचं फिक्स असते, 1%, 2%, 3%, 5%. जसं की आता आपण 5% जर कमिशन पकडलं, समजा तुम्हाला 1 लाख रुपयाचा फायदा झाला, प्रॉफिट झाला, म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला, तर ते 5% जर कमिशन चार्ज करत असतील तर त्यांना 5,000 रुपये जाणार आहेत. असे भरपूर सारे लोक हे केले तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काय होते, कमिशन वगैरे मिळते. तुम्ही म्हणसाल सर त्यांना एवढं माहीत तर ते स्वतः पैसे काय इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. हां, त्यांना कोणालाही माहीत जरी असले, हुशार जरी असले, तर त्यांच्याकडे पैसे बी असायला पाहिजे गुंतवायला. त्यांच्याकडे काही 1-2 लाख 4 लाख असले तर ते गुंतवत असतील आणि त्याच्यानंतर फुल टाईममध्ये हा व्यवसाय करत असतील, जास्तीत जास्त लोकांना फायदा करून द्यावा आणि त्यांच्यापासून कमिशन घ्यावं आणि त्याच्यापासून त्यांच्या गरजा वगैरे भागू शकतात किंवा अनेक ते पैसे ते पण स्वतःचे त्यांचे पैसे पण इन्व्हेस्ट करू शकतात. तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, शेअर्स खरेदी करू शकता. शेअर्सचं दुसरं नाव काय आहे, इक्विटी. म्हणजे इक्विटी खरं नाव आहे, त्याला आपण साध्या भाषेमध्ये शेअर्स म्हणतो. इक्विटी काय आहे त्याचं,
खरं नाव आहे, हा यू आहे, ठीक आहे. इक्विटी म्हणजे शेअर, तुमच्या साध्या भाषेमध्ये काय खरेदी करू शकता तुम्ही, शेअर्स खरेदी करू शकता. आता शेअरवर पण तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिटर्न्स मिळतो, पण याच्यासाठी तुम्हाला काय नॉलेज पाहिजे, फायनान्शियल नॉलेज पाहिजे. फायनान्शियल नॉलेज पाहिजे म्हणजे इकॉनॉमिक्सचं तुम्हाला चांगल्या प्रकारे काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. जर नॉलेज असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता, पैसे वगैरे कमवू शकता. म्हणजे हा शेअर्समध्ये म्युच्युअल फंडपेक्षा जास्त का आहे, रिस्क आहे. का आहे, हे रिस्क आहे, कारण इथं तुम्हाला स्वतःला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एक्सपर्ट लोक असतात, ते पैसे इन्व्हेस्टमेंट करतात. तर हे तुमच्याकडे काय आहेत, ऑप्शन्स आहेत काही. त्याच्यानंतर 9 नंबरचा एक ऑप्शन आहे, तुम्ही गोल्ड घेऊ शकता. काही लोक गोल्ड म्हणजे ज्वेलरी घेऊ शकता, किंवा रॉ गोल्ड घेऊ शकता किंवा ज्वेलरी घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ते तुम्ही दागिने म्हणून वापरू शकता. आणि काय सोन्याची किंमत असं कधी ऐकलं नसेल कमी झाली, म्हणजे थोडीफार फ्लक्च्युएट होते, पण वर्षानुवर्षे ती किंमत वाढतेच. म्हणजे तुम्ही जरी गोल्ड जरी घेतलं तरी तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये जास्त पैसे वाढून येतीलच, ठीक आहे. पण मी म्हणतो गोल्डवर वगैरे इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे. गोल्डमध्ये वगैरे म्हणजे थोडेफार करू शकता, पण गोल्डमध्ये तुम्हाला कट्टी वगैरे लागते, त्याच्यामुळे लॉस वगैरे होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर चोरी होण्याची खूप सारी भीती असते. तुमच्याकडे जर पैसे असले तर ह्या सगळ्या ऑप्शनपैकी कशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तर तुम्ही मिक्स्ड इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. तुम्ही काही पैसे तुमचे बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटला काही पैसे ठेवायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला इन्स्टंटली गरज पडली तर तुम्ही काढू शकता. काही पैसे तुमचे FD मध्ये असायला पाहिजे, काही पैसे तुमचे म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे. आणि तुम्हाला जर काही नॉलेज असेल तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्टली शेअर मार्केटचं नॉलेज असेल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. आणि थोडे पैसे गोल्डमध्ये पण असले पाहिजे, म्हणजे थोडे ज्वेलरी असली पाहिजे थोडीफार, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये थोडे पैसे असले पाहिजे, जेणेकरून कशामध्ये लॉस होऊ शकणार नाही तुम्हाला. म्हणजे कशात लॉस झालं तर कशात प्रॉफिट होईल तुम्हाला, हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपण काही जसं की शेअर्स काय असतात, शेअर होल्डर काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करूया, बघूया. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघूया आपण. आता याच्यानंतर तुम्ही आता शेअर मार्केटविषयी माहिती पाहूया. पण त्याच्या अगोदर आपण समजा एखादा तुम्ही बिझनेस सुरू केला, समजा एखादा तुम्ही काय केलं, रिटेलचं स्टेशनरीचं शॉप सुरू केलं आहे, त्याला आपण रिटेल शॉप म्हणतो आपण, ठीक आहे. काय म्हणतो, हे रिटेल शॉप केले. आणि तुम्ही ह्या शॉपचे जर रिटेल शॉपचे जर का आहात, तुम्ही ओनर असाल, कोण असाल, ओनर असाल, तर ओनर म्हणजे सिंगल ओनर असाल तर त्याला म्हणतो आपण प्रोप्रायटरशिप. काय म्हणतो, प्रोप्रायटरशिप, ठीक आहे. आणि शॉप ॲक्ट अंतर्गत तुम्हाला काय करावं लागते, हे रजिस्टर वगैरे करावं लागते. पण तुम्ही काय करू शकता, समजा मोठं वगैरे तुम्ही काहीतरी एखादा व्यवसाय टाकायचं, बिझनेस टाकायचं सुरू केला, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय आहात, 3-4 मित्र आहात, ठीक आहे. 3-4 मित्र असतात, म्हणजे 3-4 असतील, 2 असतील, 5-10 असतील, जास्त करून 1-2 असतात, 3 असतात, 4 असतात. जितके कमी असेल तितकं चांगलं राहते. म्हणजे जास्त लोक असेल तर तुमचं विचार म्हणजे मिळत नाहीत ना, तुम्हाला काय होत नाही, निर्णय होत नाही, निर्णय घ्यायला परेशानी येते. एक काय म्हणते, दुसरं काय म्हणते, ठीक आहे. 2-3 असला, समजा आपण किती मित्र आहेत, 4 फ्रेंड्स आहेत. किती फ्रेंड्स आहेत, 4 फ्रेंड्स आहेत, म्हणजे 4 मित्र आहेत. ह्या 4 मित्र आले एकत्रित आणि चर्चा केली. त्याने म्हणले नाही यार, आपण काहीतरी बिझनेस टाकायला पाहिजे, काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, ठीक आहे. मग यांनी चर्चा केली, मस्तपैकी चर्चा केली, काय करायचं बिझनेस, काहीतरी XYZ बिझनेस करायचा ठरवले. आता काय करायचं ठरवलं, आपल्याला काही देणं घेणं नाही, काय करायचं ठरवले, बिझनेस करायचं ठरवले. मग आता बिझनेस करण्यासाठी काय लागतात, सगळ्यांना माहीत आहे, पैसे लागतात. काय लागते, पैसे. मनीशिवाय काय होते का, म्हणजे हे का नाही, पैशाशिवाय काहीच होत नाही, पैसे पाहिजेत की नाही बिझनेस करायला. मग म्हणले काय करायचं, पैसे. मग सगळ्यांनी म्हणले, ठरवले की आपण सगळ्यांनी मिळून 25-25 लाख रुपये जमा करू. प्रत्येकी किती, 25 लाख रुपये जमा करायचं ठरवलं. किती, 25 लाख. चौघांनी मिळून जमा केले 25-25, म्हणजे प्रत्येकी 25 लाख. चौघाचे किती झाले, 1 करोड झाले. किती झाले, 1 करोड झाले, ठीक आहे. 1 करोड झाले, हे 1 करोड चौघाचे झाले. मग त्यांनी 1 कोटी गुंतवणूक करून काय केले, पैसे म्हणजे हे केले. मग हे पैसे त्यांचे कशाच्या अमाऊंटमध्ये असणार, 1 रुपया, 2 रुपये, आहे का नाही, 3 रुपये, अशा प्रकारचे अशा प्रकारचे पैसे आहेत. मग हे पैसे गुंतवल्याच्या नंतर त्यांनी कंपनीमध्ये, हे पैसे काय आहे, कॅपिटल आहे. म्हणजे त्यांनी पैसे गुंतवले आणि कंपनी स्टार्ट करायची. म्हणजे कंपनीमध्ये काय, कशाची कंपनी असो, त्यासाठी काय बेसिक गोष्टी लागतात. कंपनीसाठी काय लागते, बिल्डिंग लागते, आहे का नाही, इमारत लागते ना, बिल्डिंग लागते. त्याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये तुम्हाला बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फॅन्स लागतात, पंखे लागतात ना, पंखे. त्याच्यानंतर चेअर, आहे का नाही, चेअर्स लागतात. त्याच्यानंतर टेबल, त्याच्यानंतर तुमचं काय रॉ मटेरियल असेल 5. आता 5 नंबरला तुमचं समजा रॉ मटेरियल तुम्ही काहीतरी बनवताय, समजा काही बनवताय, तर त्यासाठी रॉ मटेरियल असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय बनवताय, समजा
चेस बनवताय, तुम्ही काय बनवताय, चेस बनवता. तर चेस बनवण्यासाठी चेसचे जे प्लॅस्टिक लागते, तुम्हाला पॉलिविनाईल लागते, डाय लागते, कलर लागतात, सगळ्या गोष्टी. तर रॉ मटेरियल आपण सरळ सरळ घेऊ, कोणती येऊ शकते रॉ मटेरियल, म्हणजे सगळेच येते रॉ मटेरियलमध्ये. रॉ मटेरियल ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर हे तुमचं बिल्डिंग असेल, फॅन्स असेल, चेअर असेल, टेबल असेल, आणि याच्यानंतर पैसे पण लागणार आहेत तुम्हाला, तुमच्या हँडमध्ये पैसे पण पाहिजे काही छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करायला. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो. ठीक आहे, ह्या गोष्टीला सगळ्याला काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. कॅपिटलमध्ये तुमचं काय ते बिल्डिंग, फॅन्स, चेअर, टेबल, रॉ मटेरियल, मनी आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी असेल ते तुमच्या सगळ्या काय आहेत, कॅपिटलमध्ये येतात. ठीक आहे, हे कॅपिटल पण कळलं असेल. मग तुम्ही जर समजा म्हणजे हे कॅपिटल वगैरे हे केले, गुंतवणूक केली आणि कंपनी टाकली. मग हे तुम्ही जर समजा सिंगल म्हणजे स्वतः एकटे ओनर असाल तर त्याला मी म्हणलं प्रोप्रायटरशिप म्हणतात म्हणलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 मित्र एकत्रित येऊन केले म्हणजे याचा अर्थ काय, सरळ सरळ म्हणतो, म्हणजे 4 लोक येऊन करायला म्हणजे कसं म्हणतो आपण, पार्टनरशिपमध्ये केलं बा म्हणतो. कसं म्हणतो, पार्टनरशिप. ठीक आहे. तर हेच सेम वर्ड आहे. जर 4 मित्र, 2 मित्र असतील, 3 मित्र असतील, 2पेक्षा जास्त, 2 किंवा 2पेक्षा जास्त मित्र जर येऊन एखादा व्यवसाय सुरू करत असतील, मित्रच असावं असं नाही, म्हणजे कोणी असू शकतं, तर सोबत आले तर ते मित्रच असणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पार्टनर म्हणतो. काय म्हणतो, पार्टनर. आता रूम पार्टनर जसा असतो तसंच तुमचा पार्टनर असतो, बिझनेस पार्टनर. ठीक आहे, पार्टनर. मग ह्याला जे 4 मित्र एकत्रित येऊन जर व्यवसाय सुरू करत असतील तर त्या व्यवसायाला म्हणतो आपण पार्टनरशिप. मग जे तुम्ही काही व्यवसाय करत असाल, काही व्यवसाय करत असाल, तुम्ही कोणताही काही बनवण्याचा व्यवसाय करत असाल, काही असेल किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, काय असेल, तर तुमची जी कंपनी इस्टॅब्लिश करताय, तुम्ही काय करता म्हणजे कंपनी टाकताय, तर ह्या कंपनीला तुम्हाला काय करावं लागते, रजिस्टर करावं लागते. आणि कशा अंतर्गत रजिस्टर करणार, कंपनीज ॲक्ट. कंपनीचा एक ॲक्ट आहे, कंपनीज ॲक्ट 1956. हा कंपनीज ॲक्ट 1956 हे ॲक्ट अंतर्गत तुम्हाला रजिस्टर करावं लागते की असं असं आम्ही 4 मित्र आहोत, आम्ही पार्टनर आहोत या कंपनीमध्ये आणि आम्ही ही कंपनी बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या कंपनीचं लोकेशन इथं आहे आणि आम्ही आमचे म्हणजे ओनर कोण कोण आहे, काय नाही, प्रमोटर्स जे ओनर आहेत त्या कंपनीचे, म्हणजे हे 4 मित्र कोण आहेत, त्या कंपनीचे ओनर आहेत. आणि आपण इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये ह्या ओनर्सला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये ओनर्सला आपण म्हणतो प्रमोटर्स. काय म्हणतो, प्रमोटर्स म्हणतो. हे या कंपनीचे काय आहेत, प्रमोटर्स आहेत. म्हणजे ह्या कंपनीला काय करणारे आहेत लोक, हे प्रमोट करणार आहेत. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर तुम्हाला हे कळलं असेल, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं काय, बघायचं काही गोष्टी बघायच्या, जसे की शेअर म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. आता शेअर्स ऐकलं असेल तुम्ही. शेअर म्हणजे काय, शेअर म्हणजे काय, सरळ भाषेमध्ये शेअर म्हणजे हिस्सा आहे का ना, हिस्सा म्हणतो मराठीमध्ये, हिस्सा किती आहे, हिस्सा आहे का ना, हिस्सा. शेअर म्हणजे काय, तर शेअर म्हणजे काय, स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. जर शेअरची डेफिनेशन जर सांगायची असेल तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. आता पहा, मला सांगा, आता आपण यांनी काय केलेले, कंपनी सुरू केली 1 रुपया करून, म्हणजे 1 करोड रुपया काय मिळून काय केले त्यांनी, कंपनी सुरू केली. कंपनी सुरू केल्याच्या नंतर त्यांनी काय केले, कंपनीची ग्रोथ झाली आणि कालांतराने ही कंपनी वाढली. 1 वर्षानंतर, समजा 1 वर्ष झालं त्यांच्या कंपनीला, 1-1.5 वर्ष, काहीच कालावधी झाला, किती झाला हे महत्त्वाचं नाही. तर त्यांच्या कंपनीत प्रॉफिट झाला आणि ही कंपनी 2 कोटी रुपयाची झाली. ठीक आहे, 2 कोटी रुपयाची झाली म्हणजे रॉ मटेरियल कंपनी 2 कोटी रुपये झाली म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणजे मोठी बिल्डिंग बांधू शकतात, दुसरी फॅन्स दुसरे घेऊ शकतात, चेअर वाढू शकतात, टेबल, रॉ मटेरियल आणू शकतात, जास्त वाढू शकतात, मशीन्स वाढू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्यांच्या म्हणजे कंपनीचे व्हॅल्युएशन, याला सरळ म्हणतो व्हॅल्युएशन, म्हणजे किंमत त्यांच्या कंपनीची 2 कोटी रुपये झाली. मग त्यांनी म्हणले की बुवा अनेक आपल्याला पैसे लागतात आणि कंपनी मोठी करायची, आपल्याला मोठी करायची, तर काय करायची, मग पैसे आणायचे कुठून. त्यांना एक आयडिया आली, म्हणजे आयडिया म्हणजे सगळ्यांना आता तीच ती आयडिया. तर त्यांनी म्हणले की आपण मार्केटमधनं पैसे आणायचे. कुठून पैसे आणायचे, आपण मार्केटमधनं पैसे घेऊन यायचे म्हणले. मग मार्केटमध्ये पैसे कसे आणणार, त्यांनी म्हणले की आपण कंपनी काय करू, आपली कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करू. मग ते कुठं जाणार, सेबीकडे जाणार. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यांच्याकडे जाणार. ते जाऊन काय म्हणजे ते सेबीविषयी सांगतो. तर सेबीविषयी माहिती करायची काय गरज नाही, कारण आपण मॅथ पाहतोय, मॅथचं चॅप्टर घेतो, इकॉनॉमिक्सचा नाही. तर ते कुठं गेले, सेबीकडे गेले, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीकडे गेले आणि ह्यांनी काय फॉर्मॅलिटीज वगैरे काय केल्या, जे काय गेल्या त्याच्या फॉर्मॅलिटी केल्या आणि त्यांनी काय करायचं ठरवलं की
त्यांची कंपनी BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथं काय करायचं ठरवलं, त्यांनी रजिस्टर करायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? रजिस्टर करायचं ठरवलं. मग त्यांनी त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन केलं, म्हणजे किंमत, करंट किंमत किती आहे वगैरे. आणि त्यांनी काय केलं, समजा आता त्यांच्या कंपनीची किंमत किती बनली, समजा 2 कोटी किंमत झाली त्यांच्या कंपनीची. किती झाली? 2 कोटी किंमत झाली. कशाची? सगळ्या गोष्टीची मिळून 2 कोटी किंमत झाली. तर ह्याचे त्यांनी काय करायचं ठरवलं की शेअर इश्यू करायचं ठरवलं. मग त्यांनी काय केले, शेअर इश्यू करायचं तर त्यांना काय करावं लागेल, एका पेपरवर लिहावं लागेल. एक पेपर घ्यावं लागायचं, म्हणजे अगोदर घ्यायचे, आता काय तेवढी गरज नाही, डिजिटल फॉर्ममध्ये आहे. एका पेपरवर त्यांच्या कंपनीचं नाव लिहितील. काय? कंपनीचं नाव XYZ नावाची कंपनी आहे. XYZ नावाची कंपनी आहे आणि या कंपनीचा शेअर 1 रुपयाचा आहे. 1 रुपया का आहे? फेस व्हॅल्यू आहे. समजा फेस व्हॅल्यू ह्या शेअरची किती आहे? फेस व्हॅल्यू ह्या शेअरची आहे 1 रुपया हे फेस व्हॅल्यू आहे. फेस व्हॅल्यू का आहे ते तुम्हाला 2 मिनिटात, म्हणजे आपण ह्याच्यानंतर आपण पाहणारच आहे. फेस व्हॅल्यू काय आहे आणि मार्केट व्हॅल्यू काय आहे. तर त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे की XYZ नावाची ही कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू करंटली किती आहे? ₹1 आहे असं त्यांनी लिहिलं. ठीक आहे, आणि ₹1 लिहिलेलं आहे आणि लिहिलं. अशा प्रकारचं हे सर्टिफिकेट इश्यू केले. काय त्यांनी? सर्टिफिकेट काय करावं लागते? इश्यू करावं लागते सर्टिफिकेट. ठीक आहे. तर हे झाल्याच्या नंतर म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे अशा प्रकारचे, म्हणजे 1 रुपया समजा एका फेस व्हॅल्यू आहे म्हणजे एका शेअरची. तर अशा प्रकारचे सर्टिफिकेट किती इश्यू करू शकतात त्यांनी? कारण 2 कोटी किंमत आहे, तर ते किती? 2 कोटी सर्टिफिकेट इश्यू केले. किती केले? 2 कोटी. म्हणजे करायची गरज आहे का आता? सध्या नाही. फिजिकली डिजिटल फॉर्मॅटमध्ये करू शकता. 2 कोटी केले. आता हे 4 लोक मित्र मालक आहेत त्या कंपनीचं. त्यांना जर त्यांची मालकी आहे का ना तसंच ठेवायचं असेल, ते ओनर राहायचं असेल त्या कंपनीमध्ये त्यांना, पहा, मग त्यांना त्यांची मालकी म्हणजे ओनरशिप तशीच जर ठेवायची असेल तर त्यांना त्याच्यातले शेअर काहीतरी स्वतःकडे ठेवावे लागतील. समजा 2 कोटी शेअर्स इश्यू केले तर त्यांनी काय केले, म्हणजे 50% स्वतःकडे ठेवायचे म्हणले. समजा त्यांचे शेअर्स किती झाले? 2 कोटीचे शेअर झाले. किती झाले? 2 कोटीचे शेअर झाले. त्याच्यापैकी 1 कोटी शेअर्स त्यांनी काय केले, हे 4 मित्रांनी काय केले, 1 कोटी शेअर स्वतःकडे ठेवले. आणि 1 कोटी शेअर काय केले त्यांनी? 1 कोटी शेअर मार्केटमध्ये फ्लोट केले. म्हणजे मार्केटमध्ये फ्लोट केले म्हणजे काय? विकायसाठी ठेवले. मग 1 कोटी शेअर्स हे मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये काय करणार? लोक विक्री करणार. म्हणजे फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर कंपनीला प्रॉफिट होत असेल, कंपनीला म्हणजे चांगला प्रॉफिट होत असेल, लोकांना म्हणजे चांगली कंपनी वाटत असेल, फायदा होत असेल, कंपनीची ग्रोथ होत असेल, फ्युचर असेल कंपनीला, तर लोक काय करू शकतात? ह्याचे शेअर खरेदी करतात. ठीक आहे, ह्याचे शेअर वगैरे खरेदी करतात. आता हे कळलं असेल तुम्हाला शेअर म्हणजे काय. आता त्याच्यानंतरची एक टर्म आहे तुमच्या याच्यामध्ये, काय आहे? शेअर होल्डर. नेक्स्ट टर्म काय आहे तुमची? शेअर होल्डर. आता सिंपल आहे, शेअर कळलेला आहे. आता तुम्हाला कळलं की हा शेअर आहे, म्हणजे एक सर्टिफिकेटवर इश्यू केलेला आहे. आता अगोदर इश्यू करायचे सर्टिफिकेटवर, आता डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे, तर आता तुम्ही डीमॅटचं अकाउंट काढू शकता एखाद्या ब्रोकरकडे. भरपूर सारे ब्रोकर्स आहेत, जिरोदा, एंजल वन आणि भरपूर सारे ब्रोकर आहेत. तिथं कुठे काय करू शकता? अगोदर तुम्हाला जाऊन तिथं फिजिकली जावं लागायचं, तिथं म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला, आणि खरेदी करावं लागायचं. आता तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता कोणत्याही ब्रोकरकडनं. ब्रोकर तुम्हाला थोडाफार चार्ज त्याला हे करतो आणि त्याच्यावर छोटे मोठे टॅक्स लागतात वगैरे. ठीक आहे, सोडून देते. मग शेअर होल्डर म्हणजे काय? ज्याच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर आहेत. समजा ही XYZ नावाची काय आहे? कंपनी आहे. XYZ नावाच्या कंपनीचे एखाद्या व्यक्तीने काय केले? शेअर खरेदी केले. XYZ नावाच्या कंपनीचे एखाद्या व्यक्तीने, समजा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? समजा काही नाव घेऊ शकता. समजा रितेश नावाचा एक व्यक्ती आहे. रितेश नावाच्या व्यक्तीनं XYZ नावाच्या कंपनीचे 10,000 शेअर्स खरेदी केले. काय केले? 10,000 शेअर्स खरेदी केले, 10,000. तर तो हा म्हणजे रितेश काय झाला? ह्या XYZ नावाच्या कंपनीचा मालक झाला, म्हणजे ओनर, म्हणजे पार्टली ओनर झाला. कसा झाला? ओनर, पण पार्टली ओनर झाला. आणि शेअर होल्डर पण झाला. म्हणजे ज्या 10,000 शेअर्स XYZ नावाच्या कंपनीचे रितेशकडे आहेत, तर रितेश शेअर होल्डर झाला कोणाचा? ह्या कंपनीचा. आणि जितक्या प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये त्याच्याकडे शेअर्स आहेत, तेवढ्या पर्सेंटेजमध्ये ते काय झाले? मालक झाले. जसं की आता हे 4 मित्र काय आहेत? त्यांच्याकडे 50% शेअर आहेत, तर 50% त्यांचं काय झालं आहे, म्हणजे ते 50%चे मालक कोण झाले? ते 4 मित्र झाले. आणि बाकीचे 50% लोकांकडे आहेत, तर लोक मालक झाले. ज्याच्याकडे जितके जास्त शेअर तितक्या प्रमाणामध्ये तो जास्त प्रमाणामध्ये त्याला राईट्स असतील. ठीक आहे,
हे कळलं असेल. शेअर म्हणजे काय, शेअर होल्डर म्हणजे काय. त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंज काय आहे, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय हे तुम्हाला एक टर्म माहीत असायला पाहिजे काय आहे. त्याच्यानंतर एक टर्म आहे स्टॉक एक्सचेंज. आता हे जे BSE आणि NSE, हे जे BSE आणि NSE काय आहे हे सांगितलं तुम्हाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज काय आहे, BSEचा लॉंग फॉर्म काय आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSEचा काय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. म्हणजे जिथं तुमच्या शेअर्सची काय होते बाईंग अँड सेलिंग होते, शेअर्सची बाईंग आणि सेलिंग होते. काय होते तुमचे शेअर्स बाय केले जातात आहे का नाही, जिथं शेअर्स तुमचे काय केले जातात बाईंग म्हणजे खरेदी केल्या जाते, आणि दुसरी गोष्ट काय केल्या जाते सेलिंग म्हणजे सेल केल्या जातात, त्या प्लेसला आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज. म्हणजे आपले शेअर्स कुठं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला तुमचे शेअर्स काय केल्या जातात खरेदी आणि विक्री केल्या जातात, तर हे स्टॉक एक्सचेंज आहे. तर अशा प्रकारचे भरपूर सारे आहेत. तर आपल्या देशामध्ये हे दोन पॉप्युलर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे हे मुंबईला आहे, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज लार्जेस्ट आहे आणि नवीन आहे हे सुद्धा मुंबईला आहे. नाव जरी नॅशनल असलं तरी ते दिल्लीला नसून भरपूर साऱ्या लोकांना असं वाटते की हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे म्हणजे याचं हेड म्हणजे कुठं असेल दिल्लीला असेल, परंतु हे सुद्धा मुंबईला आहे. म्हणजे दोन्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि रिझर्व्ह बँकसुद्धा आपल्या देशाची मुंबईमध्ये आहे. म्हणजे भरपूर साऱ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्या देशातल्या महत्त्वाच्या मुंबईमध्ये आहे. म्हणूनच आपल्या मुंबईला काय म्हणतात, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईला, फायनान्शियल कॅपिटल पण म्हणतात. लक्षात ठेवा, आपल्या मुंबईला आपल्या देशाची फायनान्शियल कॅपिटल म्हणतात. ठीक आहे, फायनान्शियल कॅपिटल म्हणजे फायनान्शियल कॅपिटलचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आपल्या मुंबईला म्हणतो आपण. काय म्हणतो, भारताची आर्थिक राजधानी. आपल्या देशाची राजधानी काय आहे, न्यू दिल्ली आहे. न्यू दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे, परंतु आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणजे फायनान्शियल कॅपिटल ही मुंबई आहे. हे एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे कळलं असं स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर तुम्हाला मला सांगायचं काय आहे, हे सांगायचं फेस व्हॅल्यू काय असते आणि मार्केट व्हॅल्यू काय असते. फेस व्हॅल्यू काय असते आणि मार्केट व्हॅल्यू काय असते, आपण हे पण काय करूया इथं सांगतो तुम्हाला. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू पहा. आता फेस व्हॅल्यू काय असते पहा. आता फेस व्हॅल्यूला आपण शॉर्टमध्ये काय म्हणायचं, FV म्हणायचं. जिथं जिथं तुम्हाला FV दिसेल तुमच्या क्वेश्चनमध्ये वगैरे नंतर, तर त्याचा अर्थ काय होतो फेस व्हॅल्यू. तुमच्या एक्झाममध्ये एखाद्या वेळेस FV दिलं तर कन्फ्युजन व्हायचं नाही, तर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. FV म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. पहा, आता जसं की XYZ नावाची कंपनी होती आणि इथं FP लिहिलेलं आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू ह्या शेअर XYZ हे शेअर एक शेअर आहे, त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे XYZ नावाच्या कंपनीची एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, ₹1 आहे. म्हणजे जे काही शेअरची किंमत असेल म्हणजे मूळ किंमत असेल त्याला आपण काय म्हणतो, फेस व्हॅल्यू म्हणतो. सरळ सरळ साध्या भाषेत जर सांगायचं असेल म्हणजे हे जे सर्टिफिकेट आहे, ह्या सर्टिफिकेटवर प्रिंटेड व्हॅल्यू जी आहे, ही सर्टिफिकेट आहे XYZ नावाच्या कंपनीचं, ह्या सर्टिफिकेटवर जी काय प्रिंट करून जी काय किंमत टाकलेली आहे त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू म्हणतो. कळलं असेल. म्हणजे ज्या कंपनीचं सर्टिफिकेटचं शेअरचं प्रिंटेड व्हॅल्यू जी असते त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू जर तुम्हाला कळलंच असेल तर नेक्स्ट काय तुम्हाला मार्केट व्हॅल्यू, हे पण तुम्हाला काय होईल कळूनच जाईल. ठीक आहे. पहा, मार्केट व्हॅल्यूला आपण काय म्हणायचं, MV म्हणायचं. काय म्हणायचं, MV म्हणायचं. ठीक आहे. आता पहा, फेस व्हॅल्यू समजा ह्यांनी काय केलं, शेअर मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर त्यांनी काय केलं, त्यांची कंपनी काय केली, लिस्ट केली. कुठं केली, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्ट केली. त्याच्यानंतर ह्या कंपनीला लोकांना वाटलं की याला आता खूप जास्त या कंपनीला प्रॉफिट होणार आहे, खूप सारे बिझनेस डील होतात, ग्रोथ आहे फ्युचरमध्ये, त्यामुळे सगळ्या लोकांना काय वाटले की यांचे शेअर खरेदी करावं वाटलं आणि खूप साऱ्या लोकांनी शेअर खरेदी केले. पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती गोष्ट पहा, तुम्ही जर बाजारामध्ये गेल्या म्हणजे खूप सारे लोक आले इथं, ह्यांच्याकडे ह्यांचे शेअर्स खरेदी करू लागले, तर ह्यांच्या ज्या शेअरची किंमत काय होणार आहे, ह्यांच्या शेअर्सची XYZ नावाच्या कंपनीच्या शेअरची किंमत काय होणार, इन्क्रीज होणार आहे. आता मी ते सांगत होतो. पहा, म्हणजे जसं की तुम्ही बाजारामध्ये गेलात आणि तुम्हाला काय खरेदी करायचे, समजा तुम्हाला केळी खरेदी करायचे, बनाना तुम्हाला काय करायचं आहे, परचेस करायचं आहे. बाजारामध्ये गेले आणि तुम्हाला बनाना परचेस करायचं आहे आणि तिथं बनानाचे खूप सारे गाड्या आहेत आणि खूप सारे बनाना आहेत. तर म्हणजे मग काय होणार, आणि लोक खरेदी करणारे कमी आहेत. खूप सारे काय आहेत, बनानाचे स्टॉल्स आहेत, गाड्या आहेत आणि तुम्ही घेणारे लोक कमी आहेत.
तर केळीची किंमत काय होणार, कमी होणार, कारण तिथं खरेदी करणारे कमी असले तर बनानावाले जे लोक आहेत विकणारे ते काय करतील, ठेवून काय करणार आहेत, 3-4 दिवसात बनाना खराब होऊ शकतात, त्यांना काही करून त्यांचा स्टॉक क्लिअर करायचा आहे, विकायचा आहे, तर ते काय करतील, स्वस्तमध्ये द्यायला तयार होतील. पण याच्या उलट काय करा, कंडिशन घ्या, तुम्ही बाजारामध्ये गेला आणि बनाना विकणारा एकच माणसाचा गाडा आहे आणि खूप सारे लोक गेले त्याच्याकडे खरेदी करण्यासाठी, म्हणजे डिमांड खूप जास्त वाढलेली आहे आणि बनानाचा सप्लाय कमी झालेला आहे, म्हणजे मागणी, केळीची मागणी वाढलेली आहे, परंतु जो पुरवठा करणारे लोक आहेत केळीची बाजारामध्ये कमी लोक आहेत, त्यामुळे त्या बनानाची म्हणजेच केळीची किंमत खूप वाढेल. म्हणजे कोणत्याही गोष्टीची, जर तुम्ही कोणतीही गोष्ट असो त्या गोष्टीची दोन गोष्टीवर काय करते, किंमत ठरत असते, प्राईस ठरत असते. कोणत्या गोष्टीवर, डिमांड अँड सप्लाय. काय, डिमांड अँड सप्लाय. जसं की डिमांड अँड सप्लाय, समजा एखाद्या गोष्टीची डिमांड वाढली, काय वाढली, डिमांड वाढली, सप्लाय कमी झाला तर प्राईस काय होते, वाढते. हे ॲरो वर ॲरो दाखवतो त्याचा अर्थ काय होतो, इन्क्रीज होते, आणि खाली डाऊनवर्ड ॲरो दाखवतो त्याचा अर्थ काय होतो, डाऊनवर्डचा डिक्रीज, वर दाखवतो त्याचा अर्थ इन्क्रीज होते. पहा, लक्ष द्या, म्हणजे एखाद्या गोष्टीची काय मागणी वाढली, पुरवठा कमी झाला, मागणी वाढली म्हणजे डिमांड वाढली, पुरवठा कमी झाला तर किंमत काय होते, प्राईस म्हणजे किंमत वाढते. मग एखाद्या गोष्टीची डिमांड कमी झाली, सप्लाय जास्त झाला, म्हणजे खूप सारा पुरवठा यायला, खूप सारी केळी बाजारामध्ये यायले पण लोक घेणार चाललेत, मग त्याची किंमत काय होणार, किंमत पण डिक्रीज होणार. बरोबर आहे. डिमांड कमी झाली, सप्लाय जास्त झाला, ठीक आहे, सप्लाय जास्त व्हायला पाहिजे, सप्लाय काय व्हायला पाहिजे, जास्त. डिमांड कमी झाली, सप्लाय जास्त झाला, प्राईस कमी होईल. डिमांड वाढली, सप्लाय कमी झाला, प्राईस वाढणार. हे गोष्टी सिंपल साध्या लक्षात ठेवायच्या, तुम्हाला कोणत्याही गोष्टीविषयी लागू पडतात. तर हे तुम्हाला कळलं असेल, मार्केट व्हॅल्यू काय, फेस व्हॅल्यू काय, म्हणजे ह्या जर शेअर XYZ नावाच्या शेअरची किंमत कधी वाढणार आहे, समजा ह्या गोष्टीची म्हणजे या शेअरची डिमांड वाढली, सप्लाय हा शेअरचा काय असणार आहे, सप्लाय तेवढाच असणार आहे, सप्लाय काय असणार आहे तुमचा, सप्लाय कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे शेअर त्यांचे 1 कोटीच आहेत ना, ते वाढू शकतात का, नाही, कॉन्स्टंट शेअर्स आहेत त्यांचे. मग शेअर्स आहेत तर सगळेजण ते शेअर खरेदी करायला चालले, तेवढेच शेअर्स आहेत तर त्यांच्या शेअरची किंमत वाढणार. म्हणजेच ॲक्च्युली म्हणजे ह्या शेअरची मी सांगितलं होतं तुम्हाला, XYZ नावाच्या कंपनीची फेस व्हॅल्यू किती होती, ₹1 होती, आणि लोकांना वाटलेले फायदा होते, तर समजा याची मार्केट व्हॅल्यू काय झाली, ₹5 झाली. म्हणजे करंटली मार्केट व्हॅल्यू म्हणजे करंटली त्या शेअरची जी प्राईस आहे शेअर मार्केटमध्ये त्याला म्हणतो मार्केट व्हॅल्यू. कळलेलं आहे तुम्हाला. मग ही मार्केट व्हॅल्यू ह्या फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असू शकते, कमी असू शकते. आता ₹1 खाली बी जाऊ शकते, 50 पैसे, 60 पैसे, 70 पैसे असे होऊ शकते. आता फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू हे पण तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा एक टर्म आहे डिव्हिडंड. त्याच्यानंतरची एक टर्म आहे ती आपण बघूया. डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय. आता पहा, डिव्हिडंडला मराठीत आपण म्हणतो लाभांश. काय म्हणतो, लाभांश म्हणतो डिव्हिडंडला मराठीमध्ये. आता तुम्ही काय केले, आता समजा मी तुम्हाला सांगितले की हे 4 मित्र काय आहे, 4 मित्रांनी कंपनी काढली, 4 मित्र कंपनी काढली, त्याच्यानंतर त्याचे शेअर्स इश्यू केले. किती शेअर्स इश्यू केले होते त्या कंपनीचे, 2 कोटी शेअर्स इश्यू केले होते. किती, 2 करोड शेअर्स इश्यू केले होते. त्यापैकी 2 कोटीपैकी 1 कोटी शेअर्स कोणाकडे होते, मित्रांकडे होते, आणि 1 कोटी शेअर्स कोणाकडे होते, लोकांकडे होते. म्हणजे लोक खरेदी केले स्टॉक मार्केटमधनं. बरोबर आहे. मग समजा ह्या कंपनीला किती रुपयाचा फायदा झाला, ह्या कंपनीला समजा 2 कोटी शेअर्स आहेत, आहे का नाही, 2 कोटी शेअर्स आहेत, 2 कोटी शेअर्स त्यांनी इश्यू केले, तर समजा ह्या कंपनीला 2 कोटीचा फायदा झाला. किती कोटीचा फायदा झाला, 2 कोटीचा फायदा झाला. पण त्या 2 कोटीचा समजा 2 कोटीच्या ऐवजी 4 कोटी कन्सिडर करा. काय, 2 कोटीच्या ऐवजी समजा त्या कंपनीला कितीचा फायदा झाला, 4 कोटीचा फायदा झाला त्या कंपनीला. ठीक आहे. त्या कंपनीचे शेअर्स किती आहेत, 2 कोटी शेअर्स आहेत आणि 4 कोटीचा फायदा झाला. मग जे काही प्रमोटर्स असतील त्या कंपनीचे, म्हणजे ओनर्स आहेत, सगळे जे लोक आहेत डिसिजन घेणारे, त्यांनी काय केलं की या 4 कोटीपैकी म्हणजे 4 कोटीचा काय झालं, त्यांना प्रॉफिट झाला, फायदा झाला. तर त्यांनी ठरवले की ह्या 4 कोटीपैकी आपण 2 कोटी काय करू, 2 कोटी काय करू, गुंतवणूक करू, आणि 2 कोटी जे काय झालेला आहे फायदा लोकांमध्ये वाटून देऊ. लोकांमध्ये काय वाटून देऊ, लोकांना, आहे का नाही, फायदा प्रॉफिट झालेला आहे. मग 2 कोटीची गुंतवणूक केली आणि 2 कोटी उरले त्यांच्याकडे, 4 मधनं 2 गेले. मग 2 कोटी कोणामध्ये वाटणार, ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांना वाटणार. मग मला सांगा, कंपनीचे टोटल शेअर 2 कोटी आहेत आणि 2 कोटीचा प्रॉफिट झाला, तर प्रत्येकी ₹1 म्हणजे एक ज्याच्याकडे 1 शेअर आहे त्याला ₹1 जाईल. मग 1 कोटी शेअर्स ह्या 4 मित्रांकडे आहेत, ते ₹1 कोटी ठेवतील,
आणि बाकीचे 1 कोटी रुपये सगळ्या लोकांमध्ये डिवाइड होईल. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, रितेश नावाचा व्यक्ती, आता सांगितलं होतं रितेश नावाच्या व्यक्तीकडे किती शेअर्स होते, 10,000 रुपये शेअर्स होते. म्हणजे रितेशला किती पैसे भेटतील, 10,000 रुपये भेटतील, कारण एका शेअरला 1 रुपया भेटायला. समजा एखाद्या व्यक्तीकडे 100 शेअर असतील तर त्याला 100 रुपये भेटतील, 10,000 शेअर असतील तर 10,000 भेटेल. जितके असेल, एकच शेअर असेल एखाद्या व्यक्तीकडे 1 रुपया भेटेल, जेवढे शेअर असतील तर तेवढे भेटतील. त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड. ठीक आहे, हे डिव्हिडंड कळलं असेल तुम्हाला, डिव्हिडंड म्हणजे काय. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्टमध्ये हे BSc आणि NSE विषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. BSc BC माहिती तर तुम्हाला सांगितलेलीच आहे. BSc काय आहे, BSc म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. BSc म्हणजे काय तुमचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. पहा BSc म्हणजे तुमचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे आशिया खंडातलं सगळ्यात जुनं, आशिया खंडामधलं सगळ्यात जुनं काय आहे, स्टॉक एक्सचेंज आहे आशिया खंडातलं, एशियन कॉन्टिनेंटमधलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं BSc जे काही फॉलो करते इंडेक्स, कोणता इंडेक्स फॉलो करते, सेन्सेक्स फॉलो करते. काय फॉलो करते, सेन्सेक्स. ठीक आहे, हे सेन्सेक्स फॉलो करते, SENSEX. सेन्सेक्सचा अर्थ काय होतो, सेन्सेक्सचा अर्थ होतो सेन्सिटिव्ह इंडेक्स. काय होतो, सेन्सिटिव्ह इंडेक्स. ठीक आहे, सेन्सेक्सचा अर्थ होतो सेन्सिटिव्ह इंडेक्स. आणि हा सेन्सिटिव्ह इंडेक्स किती आहे, 30 कंपनीचा आहे. किती आहे, 30 कंपनीचा आहे. 30 कंपनीज म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या काही टॉप परफॉर्मिंग वेगवेगळ्या क्षेत्रामधला, वेगवेगळ्या क्षेत्रात, जसं बँकीमधले काही कंपन्या, टॉप कंपनी बँक्स, त्याच्यानंतर कोल, त्याच्यानंतर मोटर्स आहे का नाही, आयरन अँड स्टील, सिमेंट आहे का, हे सगळ्या गोष्टीमधल्या अशा सगळ्या जे काही सेक्टार्स, वेगवेगळ्या सेक्टार्समधल्या अशा 30 कंपनी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या 30 कंपनीचा एक काय बनवलेला आहे, इंडेक्स बनवलेला आहे, तो म्हणजे सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स. हा इंडेक्स तुम्हाला सांगतो की कोणत्या क्षेत्रामध्ये कंपनीचं इंडेक्स वर जातो, कोणत्या क्षेत्रामध्ये खाली आहे, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये तेजी आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये गिरावट आहे, म्हणजे खाली येते, हे तुम्हाला दाखवतो सेन्सेक्स. त्याच्यानंतर तुमचा जो काय आहे NSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा आपल्या देशामधला नवीन स्टॉक एक्सचेंज आहे आणि पॉप्युलर आहे आणि हा लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे आपल्या देशामधला. सध्याचा काय आहे, लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे. ठीक आहे, हा BSc जुना आहे आणि BScला ओव्हरटेक केलेलं आहे NSEने, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक काय करतात, खरेदी विक्री करतात. दोन्ही हे मुंबईलाच आहेत, बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगायची, फक्त कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात तुम्ही काय करायचं, कमेंट करायचं की BSc कधी फॉर्म झाला, म्हणजे BSc कधी इस्टॅब्लिश झाला, फाउंडिंग डेट, आणि NSE पण कधी इस्टॅब्लिश झाला, ह्या दोन्ही गोष्टीचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि हा सेन्सेक्स मी सांगितला होता, सेन्सेक्स जो BSc फॉलो करते तो कधी पासून सुरू केलेला आहे, 1 जानेवारी 1986. 1 जानेवारी 1986 मध्ये हा सेन्सिटिव्ह इंडेक्स त्यांनी काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर NSE काय करते, निफ्टी 50 काय केलेलं आहे, त्यांनी सुरू केलेला आहे निफ्टी 50. काय, निफ्टी 50. ठीक आहे, निफ्टी 50 हे जसं सेन्सिटिव्ह इंडेक्स, सेन्सेक्स कोण दाखवते, जसं BSc दाखवते, तसंच कोण दाखवते, निफ्टी 50 कोण दाखवते, तर हे दाखवते, कोण दाखवते, NSE दाखवते. याचा अर्थ निफ्टी 50 चा अर्थ काय होतो, N हा कुठून घेतलेला आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा N घेतलेला आहे, आणि 50 म्हणजे हा Fला काय अर्थ नाही, 50 FI 50. ठीक आहे, 50 निफ्टी 50, तर F लावून टाका, FI FTY 50. ठीक आहे, निफ्टी 50 असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. तर हे तुम्हाला गोष्टी कळल्या असतील, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला खूप कामाला येणार आहेत तुमच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये. ठीक आहे, तुमच्या जीवनामध्ये, लाईफमध्ये कामाला येणार आहेत. भलेही तुम्हाला हे लेक्चर मोठं वाटत असेल किंवा बोरिंग वाटत असेल, मे बी तुम्हाला वाटत असेल की सर काय शिकवतात, थोडंसं व्यवस्थित आणि डिटेलमध्ये शिकवतोय. एकदा काय ह्या गोष्टी कळल्या की तुमच्या डोक्यामध्ये फिट होतील, आणि त्या एकदा डोक्यामध्ये फिट झाल्या तर त्या इरेज होणार नाहीत. तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहेत. म्हणजे तुम्ही थोडं इकडं थोडंसं तिकडं थोडंसं हे बघण्यापेक्षा, तुम्हाला 10 बार करण्यापेक्षा एकदाच करा, पण व्यवस्थित करा. म्हणजे तुमच्या गोष्टीमध्ये एकदा डोक्यामध्ये एकदा क्लॅरिटी गेली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन वगैरे राहणार नाही.
आणि किती अवघड क्वेश्चन आला तरी तुम्हाला आरामशीर तो क्वेश्चन काय करता येईल, सॉल्व करता येईल. त्यामुळे मी एकदम व्यवस्थित सगळं, वेळ लागला तर लागला, टाईम लागला तर लागला, मेहनत लागली तर लागली, यूट्यूबवर शिकवतोय म्हणजे फ्री शिकवतोय म्हणजे असं नाही की काय कसंही शिकवायचं, कामापुरतं शिकवायचं, सोपं सोपं शिकवायचं असंही करत नाही. त्यासाठी शिकवायचं तर चांगलं शिकवायचं, जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हायला पाहिजे, नॉलेज भेटलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून मी शिकवत आहे. खरंच जर तुम्हाला फायदा होत असेल, खरंच जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल, वाटत असेल काहीतरी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय मी, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये असं कमेंट करून सांगू शकता. तुमचा काय जो अनुभव असेल, तुम्हाला जे काही वाटते त्याच्याविषयी कमेंट करू शकता, सजेशन देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत काय करू शकता, हे व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता. थँक्यू. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून सगळ्यांची खूप खूप धन्यवाद.